चेंडूवर षटकार टोलविणाऱ्या फलंदाजला श्री पया कोले यांच्याकडनं आकर्षक असं कलिंगड या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलंय. मैदानावर जाऊया. अति महत्वपूर्ण असा सामना मैदानावर सुरू होतोय. श्री सिद्धेश्वर डाळकर ब ज्या संघामध्ये उभा दांड्यातील खेळाडूंचा समावेश, तर दुसऱ्या बाजूनं माऊली केरवाडा क्रिकेट संघ, या दोन संघादरम्यान सामन्याला सुरुवात होते. नाणेफेकीचा महत्वपूर्ण कौल जिंकतोय तो माऊली केरवाडा संघ. त्यांचा निर्णय प्रथम फलंदाजी करण्याचा क्षेत्ररक्षणासाठी या ठिकाणी राधाकृष्ण पेडणेकर याच्या नेतृत्वाखालील खेळणाऱ्या श्री सिद्धेश्वर डाळकर ब ज्या संघात उभा दांडा दक्ष फायटरच्या खेळाडूंचा समावेश, अशा संघाला निमंत्रित केलं जात आहे ते क्षेत्ररक्षणासाठी. एका बाजूला तेजस जोवलेकर, त्यानंतर सुरेश मांजरेकर, आपण पाहतोय अभि साळगावकर हा मोहरा, तसेच राधाकृष्ण पेडणेकर, म्हणजे नामांकित खेळाडू हे अर्थातच सिद्धेश्वर डाळकर क्रिकेट संघाच्या कोटात. तर दुसऱ्या बाजूनं निखिल नाईक, तसेच या वर्षीच्या क्रिकेट मोसमात गोलंदाजी व फलंदाजी या दोन्ही विभागात अग्रेसर कामगिरी करणारा नेहाल गाठवळ हा माऊली केरवाडा क्रिकेट संघाच्या गोटात. त्यामुळे सामना हा चुरशीचा होईल एवढं मात्र नक्की. आणि हा चुरशीचा सामना पाहण्यासाठी आज या स्पर्धेच्या अंतिम दिवशी क्रिकेट रसिकांची तौबा गर्दी ही हळूवार पावलाने या तळवडीच्या भव्य दिव्य मैदानावर होताना दिसते. दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना की आपला अतिरिक्त खेळाडू म्हणजे 12th मॅन आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. नेहाल व निखिल ही सलामीची बेनीची जोडी मैदानावर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. तो गोलंदाज पहिल्या चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. स्क्वेअर लेगला झेल उडतोय, झेल टिपला जातोय. आल्या आल्याच नेहालला मैदानाच्या बाहेर हे झेलचित होऊन माघारी परतावं लागतंय व माऊली केरवाडा क्रिकेट संघाला बसतोय तो पहिला हादरा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निक येतोय. पहिला चेंडू काहीसा वॉर्मअप पद्धतीचा होता, आखूड टप्प्याचा होता आणि या आखूड टप्प्याच्या चेंडूचा खरपूस समाचार घ्यायचा, डीप स्क्वेअर लेग सीमारेषा दर्शवायची या इराद्यानं नेहाल घाटवर प्रहार करतोय. अंतिमतः हा प्रहार जीवावर बेततोय व पहिल्याच चेंडूवर नेहालची खेळी ही समाप्त होत पहिला हादरा बसतोय तो माऊली केरवाडा क्रिकेट संघाला 0 धाव एका गड्याच्या मोबदल्यात. धावफलकावर नवीन फलंदाज संजय नाईक याची वर्णी ही लागते. संजयला थांबावं लागेल निश्चितपणे, कारण डावाची सुरुवात ही अडखळत होते. एका बाजूला उभा डावखुळ्या हाताचा फलंदाज निखिल नाईक, ज्याच्याकडे क्षमता मोठे फटके मारायचे, मात्र भरवशाचा फलंदाज नेहाल बाद झाल्यानंतर काहीशा अडचणीत सापडतोय तो माऊली केरवाडा क्रिकेट संघ. आणि या अडचणीतनं बाहेर पडण्यासाठी या ठिकाणी नवीन फलंदाज संजय नाईक याची वर्णी ही मैदानावर लागते. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, केवळ 2 खेळाडू तिसऱ्या लिस्टच्या पलीकडे आपण पाहतोय. एक डीप लॉंग ऑन व एक डीप स्क्वेअर लेगच्या माध्यमातून बाकीचे सर्व खेळाडू एक पॉईंट, एक कव्हर पॉईंट, एक शॉर्ट कव्हर, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक शॉर्ट स्क्वेअर लेग, एक शॉर्ट मिड विकेट असे तैनात क्षेत्ररक्षण करताना पुढे सरसावत पदधारी त्याच्या जोरावर फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. यष्टीच्या मागे यष्टीरक्षक राधाकृष्ण पेडणेकर बाकीचे सोपस्कार पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. निर्धाव चेंडूसह गोलंदाज निक राईतम ओव्हर द विकेट पद्धतीनं पंचांच्या डाव्या हाताकडनं षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी हा सज्ज होतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू यावेळी मात्र फलंदाजाच्या मर्यादेचं बाहेर जातोय. चेंडू मर्यादेचं उल्लंघन करतोय. दोन्ही हात समांतर होत आहेत. अनुभवी पंच साळगावकर यांचे वाईचा इशारा येतोय. अतिरिक्त धावेने माऊली केरवाडा क्रिकेट संघाच्या धावसंख्येला ही सुरुवात होते. 1 धाव एका गड्याच्या मोबदल्यात. आखूड टप्प्याचा शॉर्ट टॉप लेन पद्धतीचा चेंडू बॅकफुटवर जायचं होतं, स्वतःसाठी जागा निर्माण करायची होती आणि त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट फटका टोलवायचा होता तो संजयला. मात्र चेंडूची गती पारखण्यात तो कमी पडतोय. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षक राधाकृष्ण पेडणेकर याच्याकरवी पूर्ण निर्धाव चेंडू काढला जातोय. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळी मात्र स्वतःला सावरतोय. चेंडू बॅकफुटला येऊन हलकेच मिड विकेटला वळवला जातोय. डीप एक मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. एकेर धावीचं रूपांतर दुहेरी धावात हे सहजगत्या होत आहे व या दुहेरी धावाने धावफलक वाढतोय तो अर्थातच 3 धावा.
हो काय पण सरळ ह्याच्यात नाही नाही ना कुडाळवरनं हायवे कुडाळवरनं तुका आतलो रस्तो समजाचो ना ना म्हणजे एका कुडाळवरनं इकडे येऊ कसं येतलो सावंतवाडी माळगाव रस्तो असा ना हॅलो हायवे सरळ आहे रेल्वे स्टेशनच्या पुढनं जो तळावड्या रस्तो गेलो आहे ना त्यांनी सरळ हो 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 सावंतवाडीच्या पुढे हायवे आपल्या ह्याच्यातून आपलं जो ह्या असं की ना लोकेशन ताकद वापरतोय या फटक्यामागे ज्या ठिकाणी खाली क्षेत्र होतं डीप स्क्वेअर लेगचा तेजस जुवलेकरला चकवत चेंडू चौकारासाठी जातोय विश्वसनीय फटका या ठिकाणी निघतोय तो निखिलच्या माध्यमातून चौकारानं निखिल पोहोचतोय तो वैयक्तिक 6 धावांवर सांघिक धावसंख्या 11 अशी धावफलकावर आपण पाहतोय आमचे मित्र राहुल नाईक यांचं आगमन या स्पर्धेदरम्यान होत आहे आम्ही विनंती करतोय शब्दसुमनाने आम्ही आपलं स्वागत करतोय मात्र या मान्यवरांच्या मान्यवर कक्षात घेऊन आपण स्थानपन्न व्हायचंय आयोजकांच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन आपलं मनपूर्वक हे स्वागत केलं जात आहे गोलंदाजी मार्फत गोलंदाज सुरेश परत एकदा मैदानावर सज्ज होतोय यावेळी रिव्हर्स स्वीपचा वापर केला होता फटक्याचा मात्र प्रयत्न फसतोय बाकीचे सोपस्कार यशरक्षक राधाकृष्ण पेडणेकर याच्या करूही पूर्णत्वास येत आहेत 11 धावा धावफलकावर एका कार्याच्या मोबदल्यात नेहाल 0 धावेवर परतला त्यानंतर 11 धावांची छोटेखानी भागीदारी डाव वाढविणारी डाव सांभाळणारी होताना दिसते ती माऊली केरवाड्या क्रिकेट संघाच्या दोन्ही फलंदाजांकडनं गोलंदाजी मार्फवर गोलंदाज सुरेश हा सज्ज पुढे सरसावत पदधारी त्याच्या जोरावर फटका टोलवण्याचा प्रयत्न झाला होता मात्र चेंडू उजव्या यशीच्या बराच बाहेर जाणारा दोन्ही हा समांतर होत आहेत अनुभवी पंच पेडणेकर यांचे वाईचा इशारा येतोय एका अवांतर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 12 धावांवर 12 धावा धावफलकावर आखूड टप्प्याचा चेंडू टोलवायचा होता तो मिड विकेटच्या टप्प्यात मात्र सफलता काही फलंदाजाच्या खाती प्राप्त होत नाही चेंडू निर्धाव गणला जातोय निर्धाव चेंडूसह या ठिकाणी धावसंख्या स्थिरावलेली ती 12 धावा एका कड्याच्या मोबदल्यात दुसरं षटक या डावातील प्रगतीपथावर निर्धारित 4 षटकांचा सदरचा हा सामना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते तोच मांजरेकर याही वेळी त्याच चेंडूची री ओढली जाते सलग दुसऱ्या वेळी निखिलला चकवलं जातंय निखिलच्या मनात नक्की काय चाललंय हे गोलंदाज सुरेश मांजरेकर हेरतोय आणि त्याच्या विरुद्ध अशी कामगिरी करताना एकेरी धावेसाठी संघर्ष करण्यास अनुभवी गोलंदाज सुरेश मांजरेकर हा प्रवृत्त करतोय निखिल नाईकला धावसंख्या धावफलकावर 12 धावा एका कड्याच्या मोबदल्यात याही वेळी उजव्याशीच्या बाहेर जाणारा चेंडू राधाकृष्णकडनं गफलत होते वाईचा इशारा पंचांकडनं म्हणजे 2 अवांतर धावा निश्चितपणे मिळतील या 2 अवांतर धाव्यांच्या सहाय्यानं धावफलक पुढे सरकतोय तो 14 धावांवर 14 धावा एका कड्याच्या मोबदल्यात दुसरं षटक प्रगतीपथावर मैदानावर क्षेत्ररक्षण रचना बदलली जाते कारण उजव्या हाताचा संजय नाईक स्ट्राईकला येतोय एक डीप स्क्वेअर लेग एक डीप लॉंग लेग डीप मिड विकेट एक डीप लॉंग ऑन असा क्षेत्ररक्षण गृह
आखूड टप्प्याचा चेंडू फ्लिक ऑफ रिस्क केवळ मनगटाच्या सहाय्याने चेंडू वळवला जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न डीप फाईन लेगवरनं क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. दुसरी धाव सहजगत्या ही पूर्णत्वास नेली जाते एका सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या चुरावर. छोट्या चणीचा संजय नाईक चेंडू पाहतोय, चेंडूची गती निहाळतोय आणि डाव्या यष्टीवर असलेल्या चेंडूला केवळ मनगटी फटक्याने एका कलात्मक फटक्याद्वारे वळवतोय. तो अर्थातच या ठिकाणी टीप लॉंगलेगच्या दिशेनं दुहेरी धावांसाठी ज्या 2 धावांनी धावफलक वाढतोय तो 16 धावांवर. आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लाईन पद्धतीचा चेंडू फटका फसतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगला झेल उडतोय, झेल टिपला जातोय. आखूड टप्प्याच्या चेंडूवर या ठिकाणी अपेक्षा होती संजयकडनं एक मोठा फटका त्याने मारावा अशी, मात्र संजय नाईकचा फटका फसतोय. वेगाने तो चकित होतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगला झेल उडतोय व बऱ्यापैकी खेळी साकारणारा संजय नाईक याची खेळी सांघिक 16 या धावसंख्येवर समाप्त होते. दुसऱ्या गड्याच्या स्वरूपात 2 गडी 16 धावा धाव फलकावर. आमचे परममित्र सन्माननीय कार्निस अल्मेडा साहेब यांचं आगमन झालेलं दिसतंय. आम्ही विनंती करतोय कार्निस अल्मेडा साहेब यांना की आपण मंचकावर यायचंय, येऊन स्थानपन्न व्हायचंय. सिद्धेश्वर मित्र मंडळातर्फे गुलाब पुष्प देऊन आपलं स्वागत करण्यात येईल. आमचं स्वागत आपण स्वीकारायचंय. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. डावातील तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रतीक दिचोलकर याची वर्णी लागते व नवीन फलंदाज सिद्धेश हा मैदानावर जातोय. माऊली केरवाडा क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करताना 16 धावा धावफलकावर 2 गाड्यांच्या मोबदल्यात. प्रतीक दिचोलकर सज्ज होतोय. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू टोलविण्याचा प्रयत्न झाला होता, तो लॉंग ऑनला. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. दुसरी धाव धोक्याची ठरू शकली असते आणि धोक्याची घंटा जी निनादत होती ती जाणतोय निखिल. दुहेरी धावांसाठी पुढे सरसावणारी पावलं तो रोखतोय. एकेर धावेवरच तो समाधान मानतोय. ज्या एकेर धावेने धावफलक वाढतोय तो 17 धावांवर. 2 षटक 1 चेंडू यांचा खेळ समाप्त. 17 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी. धावाचा शेवट होण्यासाठी निखिलला शेवटपर्यंत थांबावं लागेल एवढं मात्र नक्की. प्रतीक दिचोलकर राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं सज्ज. शॉर्ट ऑफ लेन पद्धतीच्या चेंडूवर कडवा प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूची गती न्याहाळण्यास कमी पडतोय. तो अर्थातच फलंदाज सिद्धेश. बाकीचे सोपस्कर यष्टीरक्षक राधाकृष्ण पेडणेकर याच्या करवी पूर्ण 17 धावा धावफलकावर. ओव्हरपेच चेंडू फटका फसतोय. चेंडू हवेत राहतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत झेल टिपतोय व स्वतःचा भोपळा न फोडता मोठ्या फटक्याच्या आहारी जात प्रतीक दिचोलकर याची शिकार होत तिसऱ्या गड्याच्या स्वरूपात माघारी परततोय तो फलंदाज सिद्धेश. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 17 धावा. डावातील तिसरं षटक हे प्रगतीपथावर. माऊली केरवाडा क्रिकेट संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय व प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय हा घेतोय. ची वर्णी ही लागते मैदानावर माऊली केरवाडा क्रिकेट संघाकडनं. उदयोन्मुख खेळाडूंच्या समोर माऊली केरवाडा क्रिकेट संघ या ठिकाणी निकराची झुंज देताना दिसतोय तो मैदानावर. गोलंदाजी मार्कवर दिचोलकर सज्ज. उजव्याशीच्या बाहेर जाणारा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न झाला होता, अर्थात एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. मात्र चेंडू व फळी यांचा कोणताही संपर्क होत नाही. परत एकदा आपल्या स्क्रीनवर राधाकृष्ण पेडणेकर. चेंडू निर्धाव. 17 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. डावातील तिसरं षटक हे प्रगतीपथावर. प्रतीक दिचोलकर राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतो. यावेळी मात्र आखूड ताप्याचा चेंडू संपर्क होतोय. एक धाव फलंदाज हे सहजगत्या पूर्ण करतायत. जोपर्यंत शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षण होतंय. एकेरी धावीवर समाधान दोन्ही फलंदाजांचं. ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 18 धावांवर. 18 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. डावातील तिसरं षटक प्रगतीपथावर. समयोचित अशी गोलंदाजी. फलंदाजांचा कच्चा दुवा हेरून
एकेरी धावेसाठी संघर्ष करण्यास प्रवृत्त करणारी गोलंदाज प्रतीक डिचोलकर याच्या माध्यमातून आपण पाहतोय. ते अर्थातच या ठिकाणी मैदानावरनं 18 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. क्षेत्ररक्षण रूरजना पहा, एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक डीप लॉंग ऑफ, एक पॉइंट, एक कव्हर पॉइंट, एक शॉर्ट मिड विकेट, एक डीप मिड विकेट, एक डीप लॉंग ऑन व एक डीप स्क्वेअर लेग असा क्षेत्ररक्षण रूरचना सजवताना राधाकृष्ण पेडणेकर हा कर्णधार दिसतोय, तो दक्ष फायटर संघाचा. आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू फटका हवेमध्ये टोलवला जातोय. यावेळी मात्र झेल न टिपता चेंडू अडवण्यावर धन्यता मानली जाते. राधाकृष्ण पेडणेकर सांगतोय की झेल टिपण्याची संधी होती, चेंडूची परती तत्परतेनं येणं आवश्यक होतं. मात्र या दोन्ही विभागात डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक काहीसा कमी पडतोय. पर्यायानं ज्या ठिकाणी एकेरी धाव होऊ शकली असती त्या ठिकाणी निघतायत त्या 3 धावा. ज्या तिहेरी धावाने धावफलक वाढतोय तो 21 धावांवर खेळ समाप्त होतोय, तो अर्थातच या ठिकाणी 3 षटकांचा. तीन षटकांचा खेळ समाप्त. प्रति षटकामागे 7 धावांच्या धावगतीनं 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. अंतरिम 6 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आबा याची वर्णी लागते. आबाला मोठे फटके या षटकात रोखावे लागतील. तर दुसऱ्या बाजूनं माऊली केरवाडा क्रिकेट संघाचा विचार केल्यास या षटकामध्ये 10 ते 12 धावा त्यांना अपेक्षित असतील, कारण ज्या हेतूनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, कर्णधारानं आपलं गेम प्लॅन सांगताना या ठिकाणी 30 ते 35 धावांची अपेक्षा ठेवली होती. अर्थात सुरुवातीच्या 3 षटकात एक कंजूशी गोलंदाजी या ठिकाणी साकारली जाते आणि त्यामुळेच अवघ्या 21 धावांपर्यंत समाधान हे मानावं लागते 3 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आबा हा सज्ज. डावखुराचा आबा सज्ज होतो. विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगतचा फटका, चेंडूचा प्रवास हा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं थोडीशी गफलत होते. दुसरी धाव सहजगत्या पूर्णत्वास हे नेली जाते. त्यात दुहेरी धावाने धावफलक वाढतोय तो 23 धावांवर. 23 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. केवळ 5 चेंडूंचा खेळ बाकी. डावखुराचा गोलंदाज आबा वेगवान असा मारा करतोय. पंचांच्या उजव्या हाताकडनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करण्यासाठी आबा हा सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण रूरचना बदलली जाते. डीप लॉंग ऑफचा खेळाडू हा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं तैनात होतोय. डीप लॉंग ऑफच्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू येतोय व या सजवलेल्या क्षेत्ररक्षण रूरचनेसह गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आबा हा षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज. शॉर्टकर लेन पद्धतीचा चेंडू सुरेखरित्या न्याहाळला जातोय. यावेळी मात्र चेंडूचा प्रवास घडतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फेक नॉन स्ट्राईक एंडला झाली होती मात्र ती टिपण्यात गोलंदाज कमी पडतोय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट परत एकदा आपल्या समोर दिसतंय. ज्यावेळी मोठे फटके निघत नाहीत त्यावेळी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावात करण्याचा प्रयत्न करावा. क्षेत्ररक्षकावर अतिरिक्त दबाव आणावा आणि एकदा का अतिरिक्त दबावाचा बळी क्षेत्ररक्षक ठरला तर संधी साधत जर आशा निर्माण झाली तर तिसरीही धाव पूर्णत्वास न्यावी असा बेत दिसतोय तो दोन्ही फलंदाजांचा. 25 धावा धावफलकावर. फुलटॉस पद्धतीचा चेंडू सरळ खेळला जातोय तो लॉंग ऑनच्या दिशेनं. एक धाव फलंदाज पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय की नाही पाहायचंय. क्षेत्ररक्षण होऊन चेंडूची परती येते राधाकृष्ण पेडणेकरच्या दिशेनं. परत एकदा या षटकात तिसऱ्या वेळी दुहेरी धावांसाठी आपली पावलं वळवतोय तो रमेशच्या साथीनं निखिल नाईक. 27 धावा धावफलकावर. 3 चेंडूंवर निघतायत त्या 6 धावा. सुरेख अशी फलंदाजी, समयोचित अशी फलंदाजी. ज्यावेळी मोठे फटके निघत नाहीत त्यावेळी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावात करत प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणणारी फलंदाजी या ठिकाणी पाहतोय तो निखिलकडनं. दुसऱ्या बाजूनं मात्र आबाचं कौतुक करावं लागेल, कारण शेवटचं षटक हे म्हणजे स्लॉग ओव्हरचं षटक. या षटकात फलंदाजांचा प्रयत्न मोठे फटके मारण्याचा. सुरुवातीच्या 3 चेंडूंवर तर तो मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतोय. रिव्हर्सिव्हचा प्रयत्न झाला होता, प्रयत्न फसतोय. परत एकदा यष्टीरक्षक राधाकृष्ण पेडणेकर आपल्या बहारदार यष्टीरक्षकाची चुणूक दर्शवतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. 27 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. अवघ्या 2 अंतरिम चेंडूंचा खेळ बाकी डावाचा शेवट होण्यासाठी. आबा डावखुराचा गोलंदाज सज्ज होतो षटकातील पुढील चेंडू फेकताना. याही वेळी सुरेख असा चेंडू, मोठा फटका मारण्यास फलंदाज चकतोय तो निखिल नाईक. आबाच्या फसव्या गोलंदाजीचा अंदाज निखिलला येऊ शकत नाही. धावचीत होऊन निखिलला माघारी परतावं लागतंय. ते चौथ्या कड्याच्या स्वरूपात 4 गडीबात 27 धावा. 3 षटक 5 चेंडू यांचा खेळ समाप्त. डावाची अखेर करणारा चेंडू या डावातील शेष व
हा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आबा हा सज्ज व निखिल याची जागा करण्यासाठी नवीन फलंदाज ऋषी याची वर्णी ही मैदानावर लागते. 27 धावा 4 गडी बाद. शेवटच्या चेंडूवर रमेश मोठा फटका टोलवेल का, की दुसऱ्या बाजूनं जी नियंत्रित गोलंदाजी सुरुवातीच्या 5 चेंडूंवर आपण अनुभवली त्याच नियंत्रणेतनं शेवटचा चेंडू साकारला जाईल का. 27 धावा धावफलकावर 3 षटक 5 चेंडू यांचा खेळ हा समाप्त. आबा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. याही वेळी सुरेख लेग कटर पद्धतीचा चेंडू तिसऱ्या वेळी चकवलं जातंय सलग या षटकामध्ये ते फलंदाजांना. अशा तऱ्हेनं खेळ समाप्त होतोय 4 षटकांचा. 4 षटकांमध्ये माऊली किरवाडा क्रिकेट संघाची धावसंख्या 27 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात व प्रतिषटकामागे 7 धावांच्या धावगतीनं 28 धावांची गरज येऊन ठेपते. ती अर्थातच या ठिकाणी माहुली केरवाडा क्रिकेट संघाविरुद्ध सिद्धेश्वर डाळकर ब क्रिकेट संघाला, ज्या संघात दक्ष फायटर उभा दांडा क्रिकेट संघातील खेळाडूंचा समावेश. 24 चेंडू 28 धावा सामन्यातील समीकरण. मला एक विनंती असेल, ऋग्वेद स्पोर्ट संघमालक ऋग्वेद स्पोर्ट आरवलीश्वर आरवली, सत्पुरुष तळवडे सिद्धेश्वर तळवडा, त्याचबरोबर राजाराम वॉरियर्स आणि या मॅचमधील विनर संघ जो होईल त्या सर्व टीमचे कॅप्टन या सामन्यानंतर सर्व आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. सर्व टीमचे कॅप्टनच यायला पाहिजे. कॅप्टनच पाहिजे, नाहीतर तुम्हाला 1 ओव्हरची पेनल्टी दिली जाईल. हा सामना संपल्यानंतर या मॅचचा जो विनर होईल त्या विनर टीमचा कॅप्टन आणि उर्वरित सर्व क्वालिफाय झालेले सर्व टीम आपण यायचं आहे यानंतर, या सामना संपल्यानंतर सर्व कॅप्टन. आतापर्यंत उपउपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणारे संघ ते म्हणजे ऋग्वेद स्पोर्ट्स, आरवलीश्वर आरवली, सत्पुरुष तळवडे व सिद्धेश्वर तळवडा, तसेच राजाराम वॉरियर्स आणि सदर चालू असलेल्या सामन्यातील विजेता संघ हे उपउपांत्य फेरीच्या सामन्यात म्हणजे क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणारे संघ ठरतील. आम्ही विनंती करतोय सदर संघाच्या संघनायकांना हा सामना संपल्यानंतर आपण समालोचन कक्षाकडे व्यासपीठाकडे यायचंय. त्या ठिकाणी चिठ्ठ्या उडवत पुढील सामने कशा तऱ्हेने खेळवले जातील यावर खातरजमा होणार आहे. मात्र सूचना आहे, केवळ संघ नायकच त्या ठिकाणी उपस्थित राहिला पाहिजे. संघ मालकाला कोणताही फेरफार करण्याचा किंवा त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचा अधिकार नाही, याची सर्वस्वी नोंद आपण सर्वांनी घ्यायची आहे. 4 षटकांचा खेळ बाकी म्हणजे 24 चेंडूंचा 28 धावांची आवश्यकता. एका बाजूला तेजस जुवलेकर, त्याच्या साथीला तन्मय पडवळ, ही सलामीची बिनीची जोडी या ठिकाणी मैदानावर उतरलेली दिसते. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज म्हणून या ठिकाणी आपल्या समोर दिसतोय तो गोलंदाज रुपेश.
पहिला चेंडू आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑन पूल पद्धतीचा फटका, चेंडूचा प्रवास घडतोय तो डीप लॉंग लेगच्या दिशेनं, मात्र धावांचा निर्बंध असलेल्या ठिकाणी चेंडू गेल्याने एका मोठ्या फटक्यावर तेजस चोलेकरला नाममात्र एकेरी धावेवर हे समाधान मानावं लागतंय. आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू होता. या फटक्यामागे ताकद वापरली होती, टायमिंगचा मिलाफ झाला होता, मात्र दुर्दैव फलंदाज तेजसचं की ज्या ठिकाणी धावांचा निर्बंध त्या ठिकाणीच चेंडू विस्थापित होतोय, पण नाममात्र एकेरी धाव एका बहारदार फटक्याद्वारे त्याला मिळते. डावखुऱ्याचा तन्मय पडवळ स्ट्राईकवर येतोय. एक प्रतिभाशाली असा खेळाडू ज्याच्या फलंदाजीमध्ये लेदर बॉल क्रिकेटची छाप दिसते, असा तन्मय पडवळ सामना करेल तो रुपेश चोरणकर याच्या शक्यातील पुढील चेंडूचा. मधल्या एष्टीवरचा चेंडू दिल्या हातानं थोपवून काढला जातोय. चेंडू जातोय तो शॉर्ट मिड विकेटला. एकेरी धाव सहजगत्या दोन्ही फलंदाज पूर्णत्वास नेत आहेत. ज्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 2 धावांवर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. विजयी उद्दिष्ट 28 धावांचं. 28 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 2 धावा अशी सावध गतीनं सुरुवात केली जाते. ती अर्थातच या ठिकाणी सिद्धेश्वर दाळकर क्रिकेट संघाकडनं. चेंडू पॅडला स्पर्श करतोय, पायचीसाठी दाद ही मागितली जाते, मात्र पंच सांगतायत की शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय. चेंडू उजव्या यशीच्या बाहेर जाणारा जरी पायांचा वेध घेणारा ठरला तरी बहुधा या ठिकाणी चेंडूने बॅटची कड घेतली असावी, त्यानंतर चेंडू पॅडला स्पर्श करतोय अशी सांकेतिक भाषा पंचांची. कारण खुणा येत नाही ती लेग बायचीच, म्हणजे एक धाव. आत्ता इशारा येतोय पंचांचा लेग बायचा. एक अवांतर धाव, एकेरी अवांतर धावेच्या सहाय्यानं धावफलक बदलतोय तो 3 धावांवर. 3 चेंडूंच्या सांगते एकेरीस. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 3 धावा. विजयी उद्दिष्ट 28 धावांचं. रुपेश चोरणकर गोलंदाजीवर सज्ज. बॉलर बॅग चालू पद्धतीचा सुरेख असा फटका गोलंदाजला चकवतोय. थेट डीप लॉंग ऑन सीमारेषा पार होतोय. चौकारांना तन्मय संघाचा डाव वाढवतोय तो 7 धावांवर. पॉवर प्लेचं पहिलं षटक केवळ 2 खेळाडू 30च्या पलीकडे ठेवण्याची मुभा. खेळाडू एक तो म्हणजे अर्थातच मिड ऑनच्या दिशेनं तैनात, एक मिड ऑफला, एक लॉंग ऑफला. म्हटलं स्ट्रेट ड्राईव्हचा जो फटका टोलवला गेला त्या अडविण्यास तो म्हणजे चौकारासाठी जातोय तन्मय पडवळ याच्याकडनं. त्या 4 धावांना धावफलक पुढे सरकतोय तो 7 धावांवर. 7 धावा धावफलकावर. स्वीपचा बहारदार फटका. चेंडूचा प्रवास हा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं घडतोय. निखिल नाईक चेंडूच्या खाली. यावेळी नेत्रदीपक झेल टिपला जातोय व धोकादायक ठरू पाहणारा तन्मय पडवळ ज्या खेळाडूंना मंत्रमुग्ध केलंय. हल्लीच वेंगुर्ला येथे छत्रपती प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आला आणि संघाला विजयी रथावर त्यानं आरूढ केलं. असा तन्मय पडवळ यावेळी मात्र मोठ्या फटक्याच्या आहारी जात झेलचित होऊन रुपेश चोरणकरची शिकार हा बनतोय. एक गरीबात 7 धावा. तन्मय बाद होऊन मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर संघाची सूत्र या डावाची या ठिकाणी अखेर मी करणार, संघाला विजयी रथावर आरूढ करणार या इराद्यानं तारणहार म्हणून संबोधला गेलेला राधाकृष्ण पेडणेकर याची मैदानावर वर्णी लागते. तन्मय याची जागा घेण्यासाठी 7 धावा या धावफलकावर. पहिल्या वेळेला षटकाची सांगता करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रुपेश चोरणकर हा सज्ज होतोय. एक फिरकी गोलंदाज म्हणून त्याची ख्याती कीर्ती सुरुवातीच्या काळात विस्फोटक फलंदाज आणि त्यानंतर एक गोलंदाज म्हणून तो कामी येतोय. आपल्या पहिल्या वेळेला षटकाची सांगता करण्यासाठी तो सज्ज होतोय. समोर आहे फलंदाज राधाकृष्ण पेडणेकर हा स्ट्राईकला, तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज तेजस चोलेकर. 7 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर रुपेश राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करण्यासाठी सज्ज होतोय. स्वतःच्या फॉलो थ्रूवर तो चकतोय. परत एकदा स्वतःला सावरतोय. षटकाची सांगता करण्यासाठी सज्ज होतोय. समोर आहे राधाकृष्ण पेडणेकर. 28 धावांचं आव्हान सामना जिंकण्यासाठी. आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. पुढे सरसावत या ठिकाणी चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक काहीसा नाराज दिसतोय आणि यष्टीरक्षकाची शारीरिक भाषा सांगते की फटका टोलवण्याच्या प्रयत्नात राधाकृष्ण पेडणेकर आपल्या क्रीजच्या थोडासा बाहेर हा गेला होता. म्हणजे जर वेळेत यष्टीरक्षकानं चेंडू यष्ट्यांवर ओढवला असता तर राधाकृष्ण पेडणेकरसाठी ती धोक्याची घंटा ठरू शकली असती. मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या हातनं निसटतोय. चेंडू निर्धाव गणला जातोय. पहिल्या वेळेला षटकाची सांगता ही होते. पहिल्या षटकाच्या सांगतेकरी 7 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. 28 धावांचा पाठलाग करताना सिद्धेश्वर दाळकर ब उभादांडा क्रिकेट संघ.
गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी बदल होतोय. गोलंदाज नेहाल घाटवळ याची वर्णी ही लागते. समोर आहे तो तेजस जोवलेकर स्ट्राईकला. 18 चेंडूंचा खेळ बाकी, 21 धावांची आवश्यकता. अष्टपैलू खेळाडू आज फलंदाजीत जरी असफलता प्राप्त झाली तरी त्याची कसर गोलंदाजीत मी भरून काढेन या अपेक्षेनं या ठिकाणी नेहाल घाटवळ याची वर्णी ही लागते. सुरेख असा चेंडू, फुलर लेन पद्धतीचा चेंडू, फलंदाजला फटका मारण्यास निमंत्रण देणारा, मात्र आपल्या गतीनं आपल्या वेगानं चकवा देणारा ज्या चेंडूला फुलर लेन पद्धतीचा चेंडू संबोधला जातो, असा चेंडू हा अर्थातच नेहाल याच्याकडनं पूर्णत्वास येतोय. धावसंख्या 7 धावा एका कार्याच्या मोबदल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीने निहाल सज्ज. फुल टॉस पद्धतीचा चेंडू, यावेळी मात्र ताकद झोकली जाते. चेंडूला पाठवलं जाते ते डीप मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षण अचूक होते. तत्परतेनं फेक गोलंदाजाच्या दिशेने येते. एकेर धाव ही निश्चितपणे प्राप्त होते. ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 8 धावांवर. एक षटक 2 चेंडू यांचा खेळ समाप्त. विजय उद्दिष्ट 28 धावांचं. 28 धावांचा पाठलाग करताना एक गडीबात 8 धावा, म्हणजे अजूनही 20 धावांची आवश्यकता व 16 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं निहाल घाटवळ गोलंदाजी मार्कवर सज्ज. राधाकृष्णसाठी यावेळी चेंडू बॅटची कर घेतोय. यष्टीरक्षकाचा अयशस्वी प्रयत्न जेल टिपण्याचा हा फोल ठरतोय व पर्यायानं एकेरी धावेने राधाकृष्ण पेडणेकर स्वतःचं खातं हे खोलतोय. ज्यावेळी कमी धावसंख्येची पुंजी आपल्याकडे असेल त्या कमी धावसंख्येचं संरक्षण करण्यासाठी आपल्यास अशक्य ते शक्य हे करावं लागेल. मैदानावर या ठिकाणी ज्या संध्या आपल्यासाठी उपलब्ध झाल्या आहेत त्या संध्या हेराव्या लागतील. मात्र यावेळी चेंडूपासून बराच दूर राहतोय यष्टीरक्षक आणि राधाकृष्ण पेडणेकर याचा अवघड झेल सुटत त्याला जीवनदान प्राप्त होतंय. जीवनदानाचं रूपांतर एकेरी धावात हे परावर्तित होतंय. 9 धावा धावफलकावर झळकलेल्या आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर. डावातील गोलंदाजी मार्कवर निहाल घाटवळ. समोर आहे तो आक्रमकशीलता तेजस जोवलेकर. ज्या फलंदाजामध्ये क्षमता मोठे फटके मारायची आणि त्याच फटक्यांच्या शोधामध्ये खेळताना तेजस दिसतोय. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू पॅडला स्पर्श करतोय. पायचीसाठी हलकीच दाद मागितली जाते. मात्र पंच सांगतायत जरी चेंडूने पायाला स्पर्श केला तरी चेंडू डावी यष्टी सोडून जाणारा होता. त्यामुळे पायचीचा कोणताही प्रश्न येत नाही. पण लेग बायच्या स्वरूपात एकेरी धाव मिळते. ती अर्थातच सिद्धेश्वर दाळकर संघाला 10 धावा. 10 धावा या धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर सज्ज. फुल टॉस पद्धतीचा चेंडू हलकेच टोलावला जातोय तो मिड विकेटला. पहिल्यांदा चेंडू अडविण्याचा प्रयत्न सपशेल अपयशी ठरतोय. चेंडू चौकारासाठी या ठिकाणी परावर्तित होतोय व या सामन्यादरम्यान आमचे मित्र सन्माननीय सचिन परब यांचं आगमन झालंय. त्यांचं स्वागत करण्यासाठी राधाकृष्ण पेडणेकर यांच्या माध्यमातून एक आकर्षक असा चौकार निघत धावसंख्या स्थिरावली जाते ती 14 धावांवर. चौदा धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी सज्ज होतोय. तो परत एकदा निहाल. सुरेख असा फटका विथ अलॉंग द कार्पेट. जमिनीलगतचा फटका शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला चकवतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेला निमंत्रण देतोय. त्या ठिकाणी डीप लॉंग ऑफ वरने चेंडूवर पोहोचतोय निखिल नाईक. संभाव्य चौकाराला गवसणी घालणाऱ्या चेंडूला अडवतोय. 2 धावा फलंदाज पूर्ण करतायत. दुहेरी धावेने खेळ समाप्त होतोय. तो अर्थातच 2 षटकांच्या सांगित एकेरी 16 धावा धावफलकावर. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी, 12 धावांची ही आवश्यकता. संजय नाईक याने चेंडू अडवण्यापेक्षा झेल टिपण्यात धन्यता ही मानायला हवी होती. कारण अनइव्हन्स बाउन्स या खेळपट्टीवरचा चेंडू टप्पा पडल्यानंतर संजयच्या उंचीला चकवा देतोय. चौकारासाठी परावर्तित होतोय. त्यानंतर राधाकृष्ण पेडणेकर लेदर बॉल क्रिकेटची आठवण करून देणारा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं कव्हर ड्राईव्हचा फटका टोलवतोय. पर्यायानं 2 चेंडूंवर निघालेल्या 6 धावा. सर्व काही ठीकठाक, सर्व काही आलबेल असल्याचा निर्वाळा देत आहेत. 2 षटकांच्या सांगत एकेरीस प्रति षटकामागे 8 धावांच्या धावगतीनं 16 धावा. आता चेंडू शेष ते म्हणजे 12 व 12 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. बहुधा गोलंदाज ऋषी याची वर्णी ही लागते. टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू. शॉर्ट मिड विकेटला कोणी क्षेत्ररक्षक उपस्थित नाही. 1 धाव दोन्ही फलंदाज सहजगत्या पूर्ण करतायत. ज्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 17 धावांवर. अक्षय घाटवळ यांचे कनिष्ठ बंधू ऋषी घाटवळ या ठिकाणी माऊली केरवाडा क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करताना राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीनं मारा करण्याच्या प्रयत्नात आपल्या समोर आहे फलंदाज राधाकृष्ण पेडणेकर. टप्प्याचा चेंडू. सुरेख असा स्क्वेअर कटचा फटका. मात्र हा फटका धावांचा निर्बंध असलेल्या ठिकाणी गेल्याने राधाकृष्णला केवळ एकेरी धावेवर समाधान हे मानावं लागतंय. ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 18 धावांवर.
18 धावा एका आकाराच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्क पर गोलंदाज जोशी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगतचा फटका. चेंडू जातोय तो डीप स्क्वेअर लेगला. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फेक येते नॉन स्ट्राईक एंडला. तोपर्यंत राधाकृष्ण पेडणेकर सहजगत्या एकेर धावेचं रूपांतर दुहेरी धावात आपला साथीदार तेजस जुवलेकर याच्या मदतीनं करतोय. या 2 धावांनी धावफलकावर 20 ही गाठली जाते. राधाकृष्ण पेडणेकरचा चौकार, त्यानंतर दुहेरी धावेच्या स्वरूपातील धावा, सर्व काही ठीकठाक करतायत ते सिद्धेश्वर संघाला. चेंडू पॅडला स्पर्श करतोय. पायचीतसाठी दाद. यावेळी मात्र विकेटच्या मधोमध तेजस जुवलेकर सापडतोय. पायचीत होऊन दुसरी शिकार बनतोय तो माऊली किरवाडा क्रिकेट संघाचा गोलंदाज ऋषी. याची 2 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा धावफलकावर. अजूनही 8 धावांची आवश्यकता विजयासाठी. 1 षटक 2 चेंडू म्हणजे 10 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय. आठ धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज राकेश सारंग याची वर्णी ही मैदानावर लागते. राकेश एक आक्रमक शैलीचा खेळाडू, ज्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. मात्र मोठ्या फटक्यांपेक्षा या ठिकाणी एकेर दुहेरी धावांवर भर देणं हे जास्त महत्त्वाचं ठरेल. कारण या मैदानाचा विचार केल्यास आणि या स्पर्धेसाठी वापरण्यात आलेले चेंडू यांचा विचार केल्यास ही गोष्ट ही सहज साध्य होऊ शकते. सुरेख असा चेंडू, यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू, आल्या पावली राकेशला माघारी परतावं लागतंय. वेगावर स्वार होऊन अचूकतेनं नियंत्रणातनं साकारलेली गोलंदाजी सलग 2 चेंडूंवर 2 हादरे देते. व जो सामना माऊली किरवाडा क्रिकेट संघाच्या हातनं काहीसं निस्तत होता, त्या सामन्यावर बऱ्यापैकी मजबूत अशी पकड ही निर्माण केली जाते सलग 2 धक्क्यानंतर. आता 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता. जमेची बाजू म्हणजे सिद्धेश्वर डाळकर क्रिकेट संघासाठी त्यांचा तारणहार राधाकृष्ण पेडणेकर अजूनही मैदानावर उभा. पुरस्कृत करण्यात आलाय. चौकार, षटकार किंवा विकेट यांची हॅट्रिक साध्य करणाऱ्या खेळाडूला या ठिकाणी आकर्षक असं कलिंगड पुरस्कृत करण्यात आलंय सन्माननीय पया लोके यांच्या माध्यमातून. सलग 2 चेंडूंवर 2 सफलता. ऑन हॅट्रिक असा गोलंदाज जोशी या चेंडूवर करामत करेल का, की त्याला संभाव्य विकेट हॅट्रिक पासून वंचित ठेवण्यासाठी नवीन फलंदाज कुणाल यशस्वी ठरेल का. 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता. राईटाम राऊंड विकेट पद्धतीनं मारा करतोय तो गोलंदाज जोशी. सुरेख असा चेंडू, फलंदाजला चकवा देणारा. परत एकदा सनसनाटी निर्माण होते. आता 6 चेंडू 8 धावा. जो सामना हातनं निस्तत होता, 12 चेंडूंवर 12 धावांची आवश्यकता असताना कंजूशी गोलंदाजी माऊली किरवाडा क्रिकेट संघासाठी आवश्यक होती. ती कंजूशी गोलंदाजी ऋषी साकारतोय. सुरुवातीच्या 4 चेंडूंवर त्याने 4 धावा दिला. त्यानंतर 2 चेंडूंवर 2 सफलता प्राप्त करतोय. सामन्यामध्ये माऊली किरवाडा क्रिकेट संघाला परत एकदा आणतोय. सामना दिलखिचक होतोय. आता 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. राधाकृष्ण पेडणेकर हा मैदानावर उभा स्ट्राईकवर. पाहायचंय हे शेवटचं अंतरिम षटक फेकण्यासाठी माऊली किरवाडा क्रिकेट संघाकडनं कोण गोलंदाज हा सज्ज होतोय.
रोहन बटा आपल्या संघाचं भवितव्य आपल्या खांदी घेत शेवटचं निर्णायक षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय. 6 चेंडू 8 धावा अशी विजयासाठी आवश्यकता व या स्पर्धेचा नियम म्हणजे कंपल्सरी चेसिंग. ज्या 8 धावा राहिल्या आहेत त्या 8 धावा सिद्धेश्वर डाळकर क्रिकेट संघाला काढल्याच पाहिजेत. जर सामना बरोबरीत सुटला तर या स्पर्धेच्या नियमावलीनुसार या ठिकाणी प्रथम फलंदाजी करणारा संघ हा सामना जिंकू शकतो, याची नोंद आपण घ्यायची आहे. त्यामुळे विजयासाठी 8 धावांचे सोपस्कार या ठिकाणी सिद्धेश्वर डाळकर क्रिकेट संघाला पूर्णत्वास हे न्यावे लागतील. पाहायचं आहे काय या ठिकाणी करामत घडते ती. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहन बटा गोलंदाजीवर सज्ज होतोय. समोर आहे तो या ठिकाणी राधाकृष्ण स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकचा फलंदाज कुणाल. 6 चेंडू 8 धावा. पंच पेडणेकर यांच्या डाव्या हाताकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करण्यासाठी गोलंदाज रोहन बटा हा गोलंदाज सज्ज होतोय. 6 चेंडू 8 धावा. फुल टॉस पद्धतीचा चेंडू, सुरेख असा फटका. चेंडूचा प्रवास हा डीप लॉंगॉनच्या दिशेनं. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. नेहाल घाटवळकरनं गफलत होते आणि पर्यायानं हीच गफलत महागडी ठरत दुसरी धाव सहजगत्या दोन्ही फलंदाज हे पूर्णत्वास नेत आहेत. आता 5 चेंडू 6 धावा. धावा रोखणं ही अति अनिवार्य बाब असेल, अति गरजेची बाब असेल. तर दुसऱ्या बाजूनं ज्या धावा निघतायत ती संघाची पुंजी मानत विजयी रथावर आरूढ व्हायचं असेल तर राधाकृष्ण पेडणेकरला शेवटपर्यंत मैदानावर हे थांबावं लागेल, कारण अनुभवाने परिपक्व असलेला हा खेळाडू. 5 चेंडू 6 धावा. फुलटॉस चेंडू, खराब असा चेंडू. खराब चेंडूला योग्य अशी शिक्षा देत भिरकवून दिलं जाते ते डीप स्क्वेअर लेगला व षटकाराने या ठिकाणी विजय साजरा करतोय तो सिद्धेश्वर डाळकर क्रिकेट संघ. माऊली केरवाडा क्रिकेट संघाचं आव्हान या स्पर्धेतलं संपुष्टात येतंय. दिमाखातरित्या उपउपांत्य फेरीत म्हणजे क्वार्टर फायनलमध्ये या ठिकाणी मजल सिद्धेश्वर डाळकर ब क्रिकेट संघ, ज्या संघामध्ये या ठिकाणी निश्चितपणे दक्ष फायटर उभा दांडा खेळाडूंचा समावेश. मी विनंती करतोय या ठिकाणी आतापर्यंत जे नावं मी संघांची घेतली त्यांच्या मांदियाळीमध्ये सिद्धेश्वर डाळकर ब क्रिकेट संघाचा कर्णधार आपण यायचंय. या ठिकाणी चिठ्ठ्या उडविल्या जातील. हॅलो, धन्यवाद सर.